नसरापुरातील चिमुकलीवरती अत्याचार आणि हत्येनंतर उद्रेक. पीडितेचं पार्थिव ग्रामस्थांनी आणलं होतं नवले पुलावर. आरोपीवरती कठोर कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतलं मागे. नसरापुरातील पीडित चिमुरडीवरती रात्री उशिरा अंत्यसंस्कार. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये करण्यात आला अंत्यविधी. नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, कुटुंबियांची मागणी. नसरापुरातील 65 वर्षीय नराधमाचा फोटो समोर. 4 वर्षीय चिमुकलीची अत्याचार करून हत्या. नराधम भीमाजी कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी. नराधम कांबळेला फाशी द्या, पीडित कुटुंबियांची भेटीनंतर सुनेत्रा पवारांकडे मागणी. भोरमधील आरोपीला फाशीच देणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं पीडितेच्या वडिलांना आश्वासन, तर कठोर कारवाईचं पोलीस अधीक्षकांना निर्देश. पिंपरी चिंचवडमधील खालुंब्रे गाव हादरलं. 3 वर्षांच्या मुलावरती लैंगिक अत्याचार. लैंगिक अत्याचारानंतर मुलाचा गळा चिरून हत्या करण्यात आली. अल्पवयीन आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. महाराष्ट्रामध्ये शक्ती कायदा लागू झाला पाहिजे, आमदार रोहित पवारांची मागणी. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातला आरोपी निदा खानचा जामीन अर्ज फेटाळला. निदा खानला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता. 2029 मध्ये भाजप शिवसेना स्वतंत्र लढू शकते. शिवसेनेचे नेते संजय शिरसाटांचं महत्वाचं वक्तव्य. उदय सामंत यांचा वृत्त दुजोरा. तिहेरी हत्याकांडानं सोलापूर आदरलं. दिराकडून वहिनीसह पुतण्या पुतणीची हत्या. संपत्तीच्या वादातून तलवारीनं केली तिघांची हत्या. संगमनेरमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती. एकीकडे ऍसिड हल्ल्यातील आरोपी अद्यापही फरार. दुसरीकडे भर रस्त्यात तरुणीचा विनयभंग. पंतप्रधान घरकुल योजनेतील पंढरपुरातील लाभार्थी आक्रमक. प्रशासन आणि ठेकेदारातील वादामध्ये हस्तांतरण रखडलं. कुणी घर देतं का घर म्हणायची लाभार्थ्यांवरती वेळ. नाशिक डीसीएस धर्मांतर अत्याचार प्रकरणी 4 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. इराणला टोल दिला तर खैर नाही. अमेरिकेचा जगाला सज्जड दम. सर्व जहाज कंपन्यांवरती बंदीची टांगती तलवार. अमरावतीच्या अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा. इंदोरीकरांच्या मुलीच्या लग्नाची जय्यत तयारी. संगमनेरमध्ये 100 एकरावरती होणार थाटात लग्न.